जळगाव जिल्ह्याला सलग 2 दिवस मुसळधार पावसाने झोडपलं आणि आज पावसाने या ठिकाणी विश्रांती घेतलेली असली तरी सततच्या 2 दिवसाच्या पावसामुळे शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाचं पाणी साचलेलं आहे। आपण आता जळगाव तालुक्यातल्या आसुदा परिसरामध्ये आहोत आणि आपण दृश्यांमध्ये जर बघितलं तर या ठिकाणी हे उडीद पिकाचं शेत आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेलं आहे। आपण बघू शकतो की जवळपास गुडघ्यापर्यंत या ठिकाणी जे आहे या शेतामध्ये पाणी साचलेलं आहे। गेल्या 2 दिवसांपासून जळगाव शहरासह जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यांमध्ये सलग पाऊस सुरू होता। काही ठिकाणी अतिवृष्टी तसेच ढगफुटी सदृश्य देखील पाऊस झाला आणि या पावसामुळे जे आहे शेतांमध्ये देखील आता मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेलं आहे। आज या ठिकाणी पावसाने विश्रांती घेतलेली आहे, मात्र तरीही या शेतामध्ये जे आहे पाणी साचल्याचं पाहायला मिळतं आहे। त्यामुळे आता या पिकाचं जे आहे नुकसान झालेलं असून शेतकरी जो आहे पुन्हा संकटात सापडल्याचं पाहायला मिळतं आहे। आपल्यासोबत या ठिकाणचे शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। काय सांगणार, काय नुकसान झालंय? मुळात यावर्षी अत्यंत कमी पावसामुळे पेरणी उशिरा झाली आणि मध्ये पावसाने दगा दिल्यामुळे पिकं छोटी राहिलेली आहे आणि एकदम असं आकस्मिक पाणी इतक्या प्रमाणात पाणी अपेक्षित नव्हतं। जरी सरकारने येलो अलर्ट दिला असता, आता हे पीक मुळात त्याचं कमी वय, कमी दिवसाचं आयुष्य आणि असं जर पाण्यात राहिलं त्याला अगोदरच 50% नुकसान झालंय आणि असं जर पाणी राहिलं तर मला वाटतं यावर्षी 80 ते 90% म्हणजे जवळजवळ खरीप हंगाम नसल्यागत जमा झालेला खर्च सुद्धा निघणार नाही। आणि पीक विम्याबद्दल पीक विमा काढत नाही आम्ही, कारण की पीक विम्याच्या ट्रिगर मध्ये असं पाणी साचलेलं वगैरे काही नाहीये। त्यामुळे शेतकरी तो बाजूने संकटात सापडलेला आहे। आमची एकच नम्र विनंती आहे की या नुकसानीचा अहवाल तातडीने जिल्हा प्रशासनाने शासनाकडे पाठवून जास्तीत जास्त भरीव मदत द्यावी इतकीच अपेक्षा आहे, कारण की सर्व सोंग करतात पण पैशाचं सोंग करता येत नाही। त्यामुळे अशा प्राप्त परिस्थितीत, दुष्काळाच्या परिस्थितीत एकाच दिवशी जर इतक्या प्रचंड प्रमाणात पाऊस पडणार असेल प्रत्येक शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे याचे पंचनामे तातडीने व्हावे आणि याचा आर्थिक मदत ही तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जर जमा झाली तर काही प्रमाणात होईल, नाहीतर शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहेत आणि काय म्हणतो राहणार। तुमच्या देखील शेतांमध्ये पाणी साचलेलं आहे, काय परिस्थिती नेमकी? इतकं पाणी टोंग्याबरोबर पाणी आहे, टोंग्याबरोबर 1.5 ते 2 फूट पाणी आहे शेतामध्ये। आता ह्या आसुदा मंडळामध्ये 121 mm पाणी पडलेलं आहे सरकारच्या याच्यानुसार। ते तर जास्त आहे पण 121 mm पाणी पडलं तर पाणी टोंग्याबरोबर सांगवलेलं आहे। आमच्या सोयाबीन मध्ये मी सोयाबीनचा विमा काढलेला आहे, पण आता स्टिकर काहीच नसल्यामुळे काही संबंध नाही। सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी असणार आहे का तुमची? हो बिलकुल 100%, कारण की अगोदरच पाणी कमी, तिच्यात पेरणी धरले, पिकं तग धरले, तिच्यामध्ये वाढ नव्हती, आता वाढ झाली थोडीफार। ते पाणी एकदम अतिवृष्टीच झालेली आहे। आता अतिवृष्टीमुळे पिक आता आज तुम्हाला हिरवं दिसतंय, पाणी दिसतंय, पण 2 दिवसांनी ते जळून जातील। म्हणजे जळलं म्हणजे काय राहिले, शून्य झाले। मदत द्यायला पाहिजे, काहीतरी सरसकट मदत द्यायला पाहिजे सरकारने। सुरुवातीला पेरणी केल्यानंतर पावसाला उशीर झाला, त्यामुळे पिकं आधीच या ठिकाणी संकटात सापडलेली होती। त्यानंतर आता पाऊस झाला, मात्र अति पाऊस झाला, त्यामुळे आता ही सर्व पिकं जी आहेत या ठिकाणी पाण्याखाली आलेली आहे आणि जवळपास आता खरीप हंगाम जो आहे या ठिकाणी शेतकऱ्याचा वाया गेलेला आहे, हातचा गेलेला आहे। लागवडीचा खर्च देखील निघणार नाही असं या ठिकाणी शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। मात्र आता हे जे नुकसान झालेलं आहे हे पीक विम्यामध्ये निकषात बसत नसलं तरी मात्र या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून तातडीने शेतकऱ्याला आधार देण्यासाठी सरकारने मदत करावी अशी मागणी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीने केली जाते आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।